44,000 मतदारातून आपल्याला आता नगराध्यक्ष म्हणून निवडून यायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या नावाची तुमच्या कुटुंबातून एखाद्या व्यक्तीची चर्चा व्हावी. काय नियोजन असेल नगराध्यक्ष पदाच्या काळात असं काय काम करायचं का जे तुम्ही आधी करू शकलेले? काय खंत राहिली बाकी? संसार त्या पाण्यात असायचा आणि तुम्ही लोक सगळे जेवढे पण या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते सगळेच त्या गोष्टींसाठी झटत असायचे त्यांना मदत करण्यासाठी. परंतु यावेळेस आलं नाही याची खंत अनेकांना वाटली का नाही आलं, तर नेमकं कसं हे शक्य झालं काय? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून MSF ची जी नियुक्ती झालेली आहे ते अतिशय उत्कृष्ट काम झालेलं आहे. त्या निमित्ताने सर्व माता भगिनींना सुरक्षित वाटते. एक मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करू असा शब्द नामदार साहेबांनी दादांनी दिलाय. काय नेमकं त्याच्या माध्यमातून काही रोजगार उपलब्ध होऊ शकतो? कचरा टाकू नये म्हणून आई खुर्ची टाकून तिथं बसायची स्वच्छता अभियान चालू असताना. बाप्पू असतील, भैया असतील किंवा निलेश दादा असतील, कमलाकर कोते, शिवाजी भाऊ असतील, हे जे प्रमुख नेते कायम जे सगळ्या प्रक्रियेमध्ये असतात यांची भूमिका कशी असावी तुम्हाला काय वाटतं? रात्रभर आम्ही जागे होतो आणि त्या ठिकाणी जाऊन आणि JCPनी तो पूल तोडला. तो इतका मजबूत पूल होता, त्याच्यामध्ये कॉन्क्रीटीकरण ओतलेलं होतं, अक्षरशः तो तुटत नव्हता. मग तुमच्या घरात सभापती पद असेल, आरोग्य सभापती, उपनगराध्यक्ष पद, नगरसेवक पद सगळं झालंय, समाधानी नाहीत का तुम्ही? आता कुठंतरी दुसऱ्यांना पण संधी मिळावी का? नगराध्यक्ष पद का नेमकं? नमस्कार, मी प्रशांत अग्रवाल, साई न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डी नगर परिषद 2025 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात नगराध्यक्ष पद हे जनतेतून असल्यामुळं अनेक जण इच्छुक आहेत आणि त्यात एक चर्चेत नाव असलेलं शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश नाना यांचा मिसेसचं नाव या निमित्ताने पुढे येत आहे आणि आपण त्याच संदर्भात त्यांच्याशी चर्चा करायला आलो की नेमकं काय विकासाचा दृष्टिकोन. मंगेश त्रिभुवन म्हणजे एक सोज्वळ व्यक्तिमत्व, प्रामाणिक, निस्सीम साई भक्त म्हणून त्यांची प्रतिमा आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी अनेक विकास कामांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर साई भक्तांच्या सुविधांसाठी वेळोवेळी मंगेश त्रिभुवन यांनी आवाज उठवलेला आहे आणि अशा एका साई भक्त कुटुंबातील व्यक्तीला नगराध्यक्षपद ही एक चांगली संधी असेल, त्यामुळेच त्यांचं नाव कदाचित मोठ्या प्रमाणावर चर्चेत घेतलं जाते. आज आपण त्यांच्याशी चर्चा करू नेमकं काय विकासाचा दृष्टिकोन आहे, काय त्यांनी भविष्याच्या दृष्टीने या नगराध्यक्ष पदासाठी का त्यांनी उभं राहावं, हाच प्रश्न विचारायसाठी आपण या ठिकाणी आलोय. तर आपण आज मंगेश नानांशीच चर्चा करू नेमकं काय त्यांचं विजन आहे शिर्डीच्या भविष्यातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी त्यांची चर्चा असल्यामुळं. नाना नमस्कार. आपण 2017 मध्ये नगरसेवक होतात, त्यानंतर उपनगराध्यक्ष पद आपल्याला भेटलं. नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, यांच्या माध्यमातून तुम्ही या नगर परिषदेमध्ये उपाध्यक्षपद भूषवलं. तुमच्या काळात स्वच्छतेच्या सुद्धा माझ्या मते BVG वगैरे त्या काळात आले. काय नेमकं पहिल्यापासूनच घरी राजकीय वारसा आहे. आपल्या मातोश्री सुद्धा सभापती होत्या, आरोग्य सभापती. तुम्ही सुद्धा आरोग्य सभापती पद माझ्या मते भूषवलेलं आहे आणि उपनगराध्यक्षपद. काय नेमकं ह्या प्रवासामध्ये आजपर्यंत तुमचं योगदान शिर्डी शहरासाठी काय हे आपल्या प्रेक्षकांना तुम्ही? सर्व शिर्डीतील नागरिकांना, माता भगिनींना नमस्कार, ओम साईराम. गेल्या दीपावलीच्या सर्वच उत्सवाच्या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या सर्व परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. शिर्डी शहर हे एक धार्मिक तीर्थक्षेत्र असल्या कारणाने आणि या आपल्या शहराची रचना आणि इतर शहराची रचना किंवा या ठिकाणी असलेल्या नागरिकांची, भाविकांची जी वर्दळ, जी गर्दी, त्याची फार इतर शहरापेक्षा विसंगती आहे. कारण की शिर्डीची आपली लोकसंख्या आज 50,000च्या जवळपास आहे, परंतु शिर्डीमध्ये जी तरंगती लोकसंख्या आहे, म्हणजे ज्याला फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतो आपण, भाविकांची जी गर्दी आहे ती 1 लाखाच्या जवळपास असते. शिर्डी नगरपंचायतीमध्ये काम करत असताना आपल्याला नियोजन करताना 1.5 लाख लोकांचं नियोजन करावं लागतं. त्यावेळी आपण ह्या सर्व सुविधा सर्व प्रमाणात भाविकांना, भक्तांना देऊ शकतो. रस्ते स्वच्छ करायचे असेल किंवा पिण्याचं पाणी द्यायचं असेल, रस्त्याची डागडुजी करायची असेल, रस्ता प्रशस्त करायचा असेल,
तर येणारे भाविक, त्यांची वाहनं, या निमित्ताने आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि ह्या सर्व करण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे कुटुंब प्रमुख माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं जे व्हिजन आहे, यांची जी दूरदृष्टी आहे, त्या दूरदृष्टीच्या अनुषंगानेच आजपर्यंत शिर्डीचा हा विकास होत आलेला आहे आणि यापुढे होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण की 20 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा बघाल की शिर्डीची पाणी पुरवठा योजना शिर्डीमध्ये आणण्याचा जो प्रस्ताव साहेबांनी शासनाकडे दिला, तर त्यावेळी पुढच्या 30 वर्षासाठीचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं. आणि त्याचमुळे आज लक्ष्मीनगर ज्या ठिकाणी मी प्रतिनिधित्व करतोय, एवढ्या वर्षापासून बाबांच्या कृपेने नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. आमच्या आईची कृपा आहे त्याच्यामध्ये. 2001 पासून जे आम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो, लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये फक्त 4 एक बोरचे नळ होते पाण्याचे आणि स्टँड पोस्ट अगदी 7 ते 8 होते. परंतु नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं जी दूरदृष्टी आहे, त्या अनुषंगाने आज लक्ष्मीनगर सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या, काही प्रमाणात झोपडपट्टी असलेल्या या वसाहतीमध्ये आज प्रत्येक घरामध्ये नळ आहे आणि शुद्ध पाणी प्यायला मिळते. ही फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची जी दूरदृष्टीचे नियोजन आहे त्या अनुषंगाने होतं. त्यामुळे शिर्डीमध्ये आपल्याला नियोजन करताना ही, आज तुम्ही एखादा नवीन प्रस्ताव प्रोजेक्ट आणत असाल तर तो पुढच्या 30 वर्षासाठी आणि जी वाढती लोकसंख्या आहे शहराची किंवा भाविकांचा जो वाढता ओघ आहे, या दृष्टीने आपल्याला नियोजन करावं लागतं. आणि त्याच अनुषंगाने आदरणीय नामदार साहेब व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब हे आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आम्ही कोणतेही नियोजन करताना त्याच दृष्टीने आम्ही नियोजन करत असतो. आपण बघाल, आजपर्यंत जेवढे बी नगराध्यक्ष शिर्डी शहराला लाभलेत, कैलास बापू कोते असतील 2001 ला, त्यानंतर सुमित्रा काकी कोते असतील, त्यानंतर आपले अभय भैया शेळके असतील किंवा जयश्रीताई थोरात असतील, अलकाताई शेजवळ असतील, शिवाजी भाऊ गोंदकर असतील किंवा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या अर्चनाताई कोते पाटील असतील, या सर्व नगराध्यक्षांना नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जे मार्गदर्शन केलं, कोणताही प्रस्ताव शिर्डीसाठी, शिर्डीचा प्रथम नागरिक म्हणून ज्यावेळी नगराध्यक्ष घेऊन जायचे आणि आम्ही त्यांच्या संगती जायचो किंवा चर्चेत असायचा, त्यावेळी साहेब नेमकं मर्मावर बोट ठेवायचे. कारण त्यांना माहिती आहे शिर्डी गाव छोटं जरी असलं तरी त्याचा व्याप हा खूप मोठा आहे. तर त्या दृष्टीने काम करत गेले आणि होत गेलं. आज तुम्ही बघत असाल शिर्डीचे रस्ते जे स्वच्छ झाले, एवढे सुंदर झाले. 2017ला ज्या टायमाला बीव्हीजीला अपॉइंट करण्याची वेळ आली, नामदार साहेबांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री साहेबांना भेटून आणि साहेब संस्थांचे पूर्वी 5 लाख रुपये फक्त महिन्याला देत होतं, ते 45 लाख रुपये दर महिन्याला मंजूर करून घेतले. त्यामध्ये अभय भैया शेळके पाटील असतील, कैलास बापू पाटील यांचं, कोते पाटील यांचं जे मार्गदर्शन आहे, त्यावेळेचे सर्व नगरसेवक, सर्व सभापती, आम्ही सर्वांनी साहेब संस्थांकडे रेटा लावला. साहेब संस्थांनी तो मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री साहेबांकडे तो न्यायविधीकडे पाठवला. त्या टायमाला फडणवीस साहेब यांच्याकडे ते खातं होतं आहे मला वाटतं. तर त्या दरम्यान तो तिकून साहेबांनी, स्वतः नामदार साहेबांनी विरोधी पक्ष नेते असतानाही त्यांनी सांगितलं की हे करावं लागेल साहेब, ही शिर्डीची गरज आहे, आणि ते त्यांनी करून आणलं. आणि आज आपण शिर्डी शहरामध्ये जी स्वच्छता बघतो, आज देश पातळीवरती आपल्याला 3 बक्षिसे मिळाले 15-15 कोटी रुपयाचे. हे फक्त राधाकृष्ण विखे पाटील साहेब किंवा डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या दूरदृष्टीनेच हे शक्य आहे. आणि प्रत्येक कामामध्ये त्यांची दूरदृष्टी ठेवूनच आम्ही सर्व नगरसेवक आजपर्यंत काम करत आलो आणि यापुढेही करू असं मला वाटतं. नाना, तुम्ही याआधी नगरसेवक होते, उपनगराध्यक्ष होते. लक्ष्मीनगर सारख्या भागातून तुम्ही ज्यावेळी नगरसेवक असतानाची लोकसंख्या आणि आता वाढलेली मतदार संख्या आणि आता थेट संपूर्ण शिर्डी शहरातील जवळपास 44,000 मतदारातून आपल्याला आता नगराध्यक्ष म्हणून निवडून यायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या नावाची, तुमच्या कुटुंबातून एखाद्या व्यक्तीची चर्चा व्हावी. काय नियोजन असेल नगराध्यक्ष पदाच्या काळात? असं काय काम करायचं का जे तुम्ही आधी करू शकलेले? काय खंत राहिली बाकी? नाही, खंत म्हणण्यापेक्षा श्री साईबाबांच्या कृपेने आणि आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या आशीर्वादाने, विखे पाटील परिवारांच्या आशीर्वादाने आमच्या आईला 2001 ते 2006 काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आजपर्यंत मला काम करण्याची संधी मिळाली. 4 वर्ष झाली इलेक्शन नाहीये तरीही काम करण्याची संधी मिळाली. शिर्डी शहरामध्ये आज तुम्ही बघाल तर सर्वत्र एकच चर्चा आहे की शिर्डीची गर्दी रोडावलेली आहे, व्यवसाय थोडं मंदगतीने चालू आहे किंवा कमी प्रमाणात झालेले आहे. याचं कारण बऱ्याच, त्याच्यामध्ये आता त्या फार खोलामध्ये जाऊन त्याचा निष्कर्ष काही निघणार नाही. परंतु मला वाटतं ज्या ढोबळ गोष्टी आम्हाला दिसतात, साहेब संस्थांच्या माध्यमातून काही गोष्टी करणं आवश्यक आहे, जेणेकरून भाविकांमध्ये जो काही संभ्रम किंवा गैरसमज झाला आहे
तो दूर करण्याची फार मोठी गरज आहे. आज तुम्ही बघाल की सायबर संस्थांनी ग्लोबल समिट नावाचं एक मोठं या ठिकाणी कार्यक्रम घेतला. देशभरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या सर्वांचं या ठिकाणी एक समिट घेतलं, अधिवेशन घेतलं आणि ती संकल्पना ही आमच्याच डोक्यातून आली होती. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून गाडीलकर साहेबांना गेलो आणि सांगितलं की साहेब असं करावं लागेल की सोशल मीडियातून जर आपल्यावरती किंवा बाबांवरती लोकांना काही गैरसमज झालेले आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला त्याच माध्यमातून त्यांना उत्तर द्यावं लागेल, सकारात्मक आपल्याला मेसेज पास करावा लागेल. तर तो एक उत्कृष्ट कार्यक्रम शिर्डी सायबर संस्थांनी घेतला. अशाच प्रकारच्या अनेक संकल्पना डोक्यामध्ये आहे ज्या आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे मांडणार आहोत, ज्यातून आपल्याला त्यातून मार्ग मिळेल आणि शिर्डीमध्ये येणारा बाबांबद्दल आस्था असणारा भाविक कसा वाढेल आणि शिर्डीतील हॉटेल व्यवसायापासून तर रस्त्यावरती, फुटपाथवरती, पथारीवरती बसणारा जो हात विक्रेता किंवा फेरीवाला आहे त्याचं कसं पोट भरेल, या सर्व गोष्टीच्या सर्व गोष्टी स्थिर स्थावर आणण्यासाठी खूप अशा कल्पना आहे ज्या मी वरिष्ठांशी बोलणार आहे आणि त्याप्रमाणे आपण ते सर्व करून घेऊ. शिर्डीमध्ये येणारा जो व्यवसायाच्या रूपाने जो काही बाहेरचा जो लोंढे व्यवसायाच्या रूपाने किंवा उपजीविकेच्या निमित्ताने जो येतो त्यांना नियंत्रित करणं हा एक शिर्डीसाठी फार महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं. कारण की तो जो येतो, काही जो येतो तो परिवारासह येतो, काही जे येतात ते 1-2 जण येतात, त्यांना शिर्डीच्या अस्मितेशी किंवा शिर्डीच्या भक्तिभावाशी काही घेणं देणं नाही. तो फक्त रोज आपले पैसे कमवून आणि त्याचं काहीतरी चुकून उलटे कामं करून येतो. अशा लोकांना शिर्डीमध्ये थारा नाही दिला पाहिजे. त्यासाठी शिर्डीमध्ये जे बाहेरून येणारे किंवा शिर्डीमध्ये कनेक्ट किंवा विसावणारे जे लोक आहे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे नियोजन करून त्यांना प्रतिबंधात्मक किंवा एक संघटित असं एक करावं लागेल की जेणेकरून नवीन येणारा माणूस विचार करेल की शिर्डी फार स्ट्रिक्ट आहे, तिथं वेडं वाकडं चालत नाही. आता त्याच अनुषंगाने डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून MSFची जी नियुक्ती झालेली आहे ते अतिशय उत्कृष्ट काम झालेलं आहे. त्या निमित्ताने सर्व माता भगिनींना सुरक्षित वाटते. दारू किंवा इतर नशा पाणी करणारे वेगवेगळ्या कानाकोपऱ्याची लोक आहेत त्यांच्यावरती पायबंद घालण्याचं काम डॉक्टर सुजयदादांनी केलेलं आहे. तर मला वाटतं की अशा अनेक कल्पना आहे ज्या भविष्यामध्ये आम्ही करणार आहोत आणि ते नामदार साहेबांजवळ आणि दादांच्या जवळ सांगितल्यानंतर ते त्याची अंमलबजावणी आमच्याही पेक्षा अधिक प्रभावीपणे त्या करतील आणि शिर्डीच्या व्यवसायाला एक नवं रूप येईल आणि शिर्डीचं परत वैभव जे आहे ते मोठ्या प्रमाणात पुनर्स्थापित होईल. लक्ष्मीनगर भाग हा पहिल्यापासून वंचित राहिला विकासापासून. आपण स्वतः इतक्या वेळ सत्ता असताना रस्ते असतील इथले किंवा काय नेमकं काय करू शकले? पाऊस आल्यानंतर सर्वात पहिला पूर लक्ष्मीनगर भागाला फटका देतो. ह्यावेळी मात्र ते पाणी लक्ष्मीनगर मध्ये का नाही घुसलं याचं लोकांना आश्चर्य वाटलं. म्हणजे प्रश्न विचारत होते. तर मग अनेकदा त्या पाणी गेल्यानंतर आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन बघितलं, कुटुंबात अख्खं संसार त्या पाण्यात असायचा आणि तुम्ही लोक सगळे जेवढे पण या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते सगळेच त्या गोष्टींसाठी झटत असायचे त्यांना मदत करण्यासाठी. परंतु यावेळेस आलं नाही याची खंत अनेकांना वाटली. का नाही आलं, तर नेमकं कसं हे शक्य झालं काय? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. 2022ला जो खूप पाऊस झाला, त्यानंतर 2-3 वेळा पाऊस झाले आणि त्या 2-3 वेळा खूप पाऊस झाला आणि शिर्डी शहरामध्ये सर्वत्र पाणी घुसलं आणि सर्वात जास्त पाणी लक्ष्मीनगरमध्ये घुसलं. आपण आज ज्या ठिकाणी बसलेलो माझ्या घरामध्ये तिथं गुडघ्या इतकं पाणी होतं. माझ्या घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी होतं. हे प्रथमतः असं झालं होतं. या ठिकाणच्या पुढच्या 3 गल्ल्यापर्यंत पाणी गेलेलं होतं. म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक लक्ष्मीनगर पाण्याखाली होतं. मी त्या टायमाला सर्व गोष्टीचा अभ्यास करून आणि हॉटेल सन अँड सॅनच्या पहिले वॉटर पार्ककडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी जो पूल आहे तो पूल अरुंद होता, एकदम छोटा पूल होता तो. त्या ठिकाणी काय म्हणतो माती वगैरे टाकून आणि तिथं नळ्या टाकलेल्या होत्या. लक्ष्मी या बाजूचा येणारा जो सर्व पाण्याचा जो प्रवाह आहे तो त्या ठिकाणी खंडित व्हायचा, थोप बसायचा त्याला आणि त्याच्यामुळे पाणी पुढे पास होत नव्हतं. तर ती गोष्ट मी प्रशासनाच्या आदरणीय नामदार साहेबांच्या लक्षात आणून दिली. त्या रात्री रात्रभर आम्ही जागे होतो आणि त्या ठिकाणी जाऊन आणि JCPनी तो पूल तोडला. तो इतका मजबूत पूल होता, त्याच्यामध्ये कॉन्क्रीटीकरण ओतलेलं होतं, अक्षरशः तो तुटत नव्हता. मग नामदार साहेबांना विनंती करून, CO साहेबांना विनंती करून आणि त्या ठिकाणी पोकलँड मागवले. पोकलँडच्या साह्याने ते संपूर्ण मोकळं केलं. आम्ही तो पूर्ण मोकळा केला आणि नामदार साहेब ज्यावेळी पाणी करायला आले त्यावेळी मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की साहेब हा पूल फार गरजेचा आहे. हा पूल जर तुम्ही केला
तर आपल्यामध्ये पाणी, आपल्या लक्ष्मीनगरमध्ये किंवा शिर्डी शहरामध्ये पाणी घुसणार नाही. तर साहेबांनी तूर्त प्रशासनाला आदेश केले आणि अगदी कमी वेळेमध्ये तो पूल तुम्ही आजही जाऊन बघाल तर तो त्या ठिकाणी स्लॅब टाकून आणि खोल टाकून खोली घेऊन अतिशय जास्त खोली घेऊन आणि अतिशय जास्त रुंदी वाढून आणि त्या पुलाचं काम केलं. म्हणजे तो पूल झाल्यामुळे आणि पुढे सन अँड सँड 5 स्टार हॉटेल असताना 3 स्टार हॉटेल असताना त्यांचंही तोड करून त्यांची जे छोटी पाईप होते ते तोडून आणि ते रुंद करण्यात आलं. त्या ठिकाणी 40 फुटाची साहेबांच्या आदेशाने रुंदी वाढवण्यात आली शेवटपर्यंत आणि तो पूल केला. या सगळ्या गोष्टी जो जेव्हा माणूस ज्या ठिकाणी असतो त्याच्या नजरेतून बघितलं तर अडचणी काय आहे त्या लक्षात येतात आणि त्याच पुलाचं फलित म्हणून आज शिर्डीमध्ये या पावसाळ्याच्या मोसमामध्ये आतापर्यंतचं सर्वात जास्त पाणी आलं, परंतु लक्ष्मीनगरमध्ये पाणी घुसलं नाही. त्याचं कारण फक्त तो पूल होता. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. जो माणूस ग्राउंडवरला काम करतो माझ्यासारखा, त्यांनी जर ह्या प्रशासनाचे किंवा नेत्यांच्या लक्षात आणून दिलं तर त्याच्यावरती औषध झालं तर असे प्रश्न उद्भवत नाही. मी अजून एक छोटं तुम्हाला उदाहरण सांगेल त्याचं, की आपला जो ओढा आहे तो शिर्डी हद्दीमध्ये काँक्रिटीकरण करून आणि बांधलेला आहे. मला वाटतं 2007-08च्या कुंभमेळ्याच्या वेळी पैसे आले होते आणि ते पैसे कुठे वापरायचे म्हणून माझ्या आईने नामदार साहेबांना सुचवलं की साहेब आमचा ओढ्याचं फारच दुर्दशा झालेली, तो ओढा करा आणि आमच्या महिलांना शौचालयाला बाथरूमला जायला अडचण होती तर तुम्ही त्याच्यावरती शौचालय करा. तर साहेबांनी लगेच आईचा आमचा प्रस्ताव मान्य केला आणि त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी ओढा रुंदीकरण केला, बांधला आणि त्याच्यावरती सुलभ शौचालय केलं. ऍक्च्युली ते नियमानुसार ओढा हा बंदिस्त करता येत नाही, कारण हा नॅचरल फ्लोचा स्त्रोत आहे. तुमचं नैसर्गिक फ्लो असतो त्याला अतिक्रमण करता येत नाही. तरी पण त्याच्यावर केला आणि त्या टायमाला कैलास बापू कोत्याने आमच्या आईवरती इरिगेशन खात्याने केसेस पण केल्या होत्या की त्याच्यावर तुम्ही संडास बाथरूम बांधले म्हणून. पण ते केल्यामुळे ज्या आमच्या लक्ष्मीनगर परिसरातल्या ज्या महिला उघड्यावर शौचाला जात होत्या, प्रातःविधीला जात होत्या, त्यांच्यासाठी ते एक मोठी गोष्ट झाली. तर तो ओढा कायम खराब राहायचा. तुम्ही बघितले असेल, बातमी केल्या, भाविक जाताना नाक दाबायचे वगैरे, अनेक लोकांनी त्याच्यात आंदोलन केले. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की शिर्डीमध्ये जो ओढा आहे हद्दीत तो खाली आहे आणि जो निमगाव हद्द सुरू होते सन अँड सँड रोड पासून ती उंच आहे, तिथं माती आणि गाळ वगैरे सर्व आहे. त्याच्यामुळे ते पाणी पास होत नव्हतं तिकडं, उलट तिकडचं पाणी या भागामध्ये यायचं. तर मग मी प्रशासनाला आमच्या नगरपालिकेच्या इंजिनियरला बोलावून सांगितलं की जे ड्रेनेज लाईन साहेब संस्था नगरपालिकेची झाली त्याची लाईन बाजूने गेली होती जी 20 फूट खोलीची आहे, कारण शेवटचा टप्पा आहे हा. तर त्या ठिकाणी ओढ्याच्या मधोमध आम्ही एक चेंबर बनवला आणि त्या चेंबरमधून एक पाईपलाईन काढून आणि त्या मेन लाईनला आम्ही ती जोडली आणि जो पाण्याचा प्रवाह सांडपाण्याचा थोडाफार प्रमाणात येत होता आणि तो तिथं थांबत होता, त्याच्यामुळं गाळ गवत किंवा घाण होत होती, ते पाणी तिथे येऊन आणि त्याच्यामधून त्या मेन लाईन मध्ये पास होऊन निघून जात होतं. तुम्ही बघाल तर उन्हाळ्यामध्ये एकदम कोरडा ठाका असतो वाडा. त्याचं कारण फक्त एवढंच, एक छोटीशी गोष्ट होती ती इंजिनियर्सच्या सीओ साहेबांच्या सगळ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी ते लगेच प्रस्ताव मान्य केला. मधोमध एक चेंबर बांधला, त्याला चारी बाजूनी मोकळं जाळ्या लावल्या, त्याच्यातून पाणी जाते, कचरा जात नाही, फक्त पाणी त्याच्यात जातं, त्यातून पाईपलाईननी मेन लाईन मध्ये जातं जे एसटीबी प्लांटला जातं. मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे का त्याच्यामुळे कायमचे प्रश्न मिळतात आणि त्याच्यामुळे तो ओढा आता कधीही घाण होत नाही, त्याच्यामध्ये घाण राहत नाही, त्याला काय म्हणतो गबाळ वगैरे जे असतं ते येत नाही. त्याचं कारण फक्त तेवढं आहे. शिर्डीत आता मागील काही काळापासून तरुणांना संधी द्या अशा पद्धतीचं एक ट्रेंड सुरू झालेलं आहे. तुमच्या घरात सभापती पद असेल, आरोग्य सभापती, उपनगराध्यक्षपद, नगरसेवक पद, सगळं झालंय. समाधानी नाहीत का तुम्ही आता? कुठंतरी दुसऱ्यांना पण संधी मिळावी का? नगराध्यक्ष पद का नेमकं असं काय वाटतं का त्याच्यामध्ये आता बाकी राहिलंय काहीतरी? नेमकं काय बाकी राहिलं? नाही, कसं आहे, ज्या दिवसापासून नगराध्यक्ष पदाची सोडत झाली आणि दलित समाजासाठी किंवा एनसी कॅटेगरीच्या साठी ती चिठ्ठी निघाली आणि तेव्हापासून चर्चा सुरू झाली. तर समाधानी तर आम्ही आहे. बाबांनी आणि सद्गुरू साईनाथांनी आणि नामदार साहेबांनी जे जे काम आम्हाला दिलं, सोपवलं, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील विशेषतः त्यांनी जी कामगिरी आमच्यावर सोपवली ते आम्ही अगदी प्रामाणिकपणे मनापासून पूर्णत्वास नेण्यात आणि पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले आणि माझ्या मते आम्ही सर्व गोष्टीमध्ये यशस्वी झालो. 2001ला ज्यावेळी आईला आम्हाला स्वच्छता आरोग्याचं सभापती बनवलं आईला, त्या टायमाला महाराष्ट्र शासनाने गाडगे बाबा स्वच्छता अभियान चालू केलं होतं. स्वच्छ भारत अभियानाच्या आधी 2002ला 3ला असेल मला वाटतं. त्या टायमाला शिर्डी शहराला राज्यात दुसरं आणि जिल्ह्यात पहिलं स्वच्छतेचं
बक्षीस मिळालं होतं ते स्वीकारण्यासाठी आमच्या आई पालकमंत्र्याच्या हस्ते कलेक्टर ऑफिसला गेल्या होत्या. म्हणजे आई इतकं मनापासून काम करायचे की आमच्या रोडला पहिले कचरा कुंडी होती, तुम्ही बघत असाल हायवेला येता जाता रोडला तर त्या ठिकाणी महिलांनी कचरा टाकू नये म्हणून आई खुर्ची टाकून तिथं बसायची स्वच्छता अभियान चालू असताना, आणि बाया कचरा घेऊन आल्या तर त्यांना परत पाठवायची. घंटागाडी 4 वाजता त्याच्यात टाका, 3 वाजता, कारण त्यावेळी यंत्रणा कमी होती. तर आई स्वतः तिथं रोडला बसायची सभापती नगरसेवक असताना. तर हे कार्य आहे, हे बाबांची पुण्यभूमी आहे. या ठिकाणी तुम्हाला सेवा करायची संधी मिळाली, बाबांनी संधी दिली, ती आपण प्रामाणिकपणे करावा. आणि मला विश्वास आहे ज्याप्रमाणे आम्ही शिर्डी शहराची प्रामाणिकपणे आमच्या परिवारांनी जी प्रामाणिकपणे सेवा केली आणि भविष्यातही करू, संधी मिळायला पाहिजे प्रत्येकाला असं मला वाटतं. परंतु काय म्हणून त्याला पक्षाशी आमची निष्ठा, विखे पाटील परिवाराशी आमची निष्ठा आणि शिर्डी शहरासाठी जो सेवाभाव मनामध्ये आहे, भाविकांच्यासाठी जो सेवाभाव मनामध्ये आहे, त्या अनुषंगाने मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच आजपर्यंत जेवढ्या नगराध्यक्षांनी काम केलं तर तसं काम करण्याचा मी प्रयत्न करेल, आमचा परिवार प्रयत्न करेल. आणि युवकांनाही संधी मिळाली पाहिजे, त्याच्यात काही दुमत असण्याचं काही कारणच नाही. परंतु शेवटी बाबांची इच्छा असेल आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटीलांची जर इच्छा असेल तर संधी मिळेल. आता हे आरक्षण पडल्यापासून आपण बघतोय की बरेचसे प्रमुख नेते कुठंतरी एक स्टॉप घेतलाय त्यांनी. काय नेमकं पुढील भविष्यात असं वाटतंय का बाप्पू असतील, भैया असतील किंवा निलेश दादा असतील, कमलाकर कोते, शिवाजी भाऊ असतील, हे जे प्रमुख नेते कायम जे सगळ्या प्रक्रियेमध्ये असतात, यांची भूमिका कशी असावी तुम्हाला काय वाटतं? या लोकांनी सुद्धा या राजकीय प्रक्रियेत कंटिन्यू असावं का कुठंतरी असं थांबून घेतलेलं ते शिर्डी शहराच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य राहणार नाही? काय वाटतं? शिर्डी शहरातले जेवढे बी ज्येष्ठ नेता आहेत, जे नगराध्यक्ष पदाच्या योग्यतेचे जेवढे बी आपले काही पहिल्या फळीतले जे बी नेते आहेत, ते शिर्डी शहरासाठी अगदी तन्मन धनाने त्यांनी योगदान दिलेलं आहे. मी सर्व नगराध्यक्षांना जवळून बघितलेलं आहे काम करताना, या 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये अगदी जवळून बघितलेलं आहे. त्यांची शिर्डी शहरासाठी, भाविकांसाठी, भक्तांच्या सोयीसाठी त्यांची एवढी जी तळमळ असते ना, तर त्याला म्हणजे त्यांचं वैयक्तिक काम ते बाजूला ठेवतात आणि भाविकांच्या, शिर्डी शहराच्या नागरिकांच्या सेवेसाठी ते तत्पर असतात. आणि त्यांनी भविष्याच्या दृष्टीने काहीतरी मनामध्ये काहीतरी नियोजन असेल त्यांच्या, की शिर्डीची गर्दी वाढावं म्हणून आपल्याला हे करावं लागेल, भाविकांची सुरक्षेसाठी आपल्याला हे करावं लागेल, किंवा आपला हात विक्रेता आहे, गोरगरीब माणूस आहे, त्याचा संसार सुखी चालावा यासाठी आपल्याला हे करावं लागेल, हे करायचं आहे आपल्याला. असं प्रत्येक नेत्यांनी आपल्या आपल्या मनामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी करून ठेवल्या असतील आणि त्यांना ती संधी कदाचित काय म्हणतो आपल्या संविधानाच्या किंवा आपल्या कायद्याच्या माध्यमातून त्यांची ती संधी हुकली, तर त्यांची ती निराशा म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनाची ती खंत राहिली की आपल्याला हे करायचं होतं शिर्डीसाठी आणि ते आपण करू शकणार नाही, असं दुःख एक त्यांच्या मनामध्ये असेल. परंतु मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की बाबांच्या कृपेने डॉक्टर सुजयदादा नामदार साहेबांच्या माध्यमातून जर आमच्या परिवाराला संधी मिळाली तर या सर्व मान्यवरांच्या ज्या काही मनातल्या इच्छा आहे भाविक शिर्डीसाठी, सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य नाहीये कोणतीही गोष्ट करायची असेल तर. प्रत्येकामध्ये एक असा स्ट्रॉंग पॉइंट आहे की ते कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीने करून घ्यायची हे त्यांना चांगलं अवगत आहे आणि हे मी अगदी जवळून बघितलेलं सर्वच नेत्यांचं. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय शिर्डीचा विकास किंवा भाविकांचं या ठिकाणी वावर वाढवण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन फार मोलाचं आहे आणि मला विश्वास आहे की ते सगळ्या गोष्टी करतील आणि मी प्रत्येकाच्या शब्दाचा मान राखून त्या गोष्टी करायचा प्रयत्न करेन जर नामदार साहेबांनी बाबांच्या कृपेने संधी मिळाली तर. आपल्या लक्ष्मीनगर भाग असेल किंवा इतरही भागांमध्ये अनेक ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण आहे बऱ्याच प्रकारे. आता आपल्या इथं साईबाबा संस्थान ही एकमेव अशी संस्था आहे जिथं कुठंतरी तरुणांना, महिलांना रोजगारासाठी संधी, मात्र तिथं किती लोकांना घ्यावं याची कुठंतरी एक मर्यादा असल्यामुळं लक्ष्मीनगर सारख्या भागातल्या फुलबंदी झाल्यानंतर अनेक लोक बेरोजगार झालेले होते आणि त्यावेळी काय डोक्यात कल्पना आली की समजा उद्या फुलबंदी खरोखर पुन्हा झाली किंवा काही असं अडचण आलीच कायदेशीर, तर त्यावेळेस काय असं तुमच्या डोक्यात असं काही विजन आहे का ह्या लोकांना एक रोजगार उपलब्ध कुठेतरी करून देता आला पाहिजे, असं काही डोक्यात तुम्ही ठेवलंय का? रोजगार कसा उपलब्ध करून देणार या लोकांना? नाही, निश्चितच तुमचा प्रश्न अगदी मार्मिक आहे, कारण फुलावाल्यांचं, हात विक्रेत्यांचं दुःख मी अगदी जवळून बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे.
2017-18च्या दरम्यान ज्या टायमाला हावरे साहेब चेअरमन होते साईबाबा संस्थांचे, त्या टायमाला या अशीच फुलं चढवण्यास बंदी झाली होती. आणि त्या टायमाला योगिताताई शेळके या नगराध्यक्ष होत्या. अभय भैया शेळके यांना संगती घेऊन आणि सर्व फुल विक्रेत्यांचे जे प्रमुख मुलं आहे त्यांना संगती घेऊन आम्ही साईबाबा संस्थांच्या तिथे जाऊन वारंवार भेटी देऊन आणि ते आम्ही परत चालू करून घेतलं होतं. त्या टायमाला नामदार साहेबांनी त्या टायमाला अगदी मोलाची भूमिका निभावली होती. त्यांनी हावरे साहेबांना आणि त्या टायमाच्या मला वाटतं अग्रवाल मॅडम होत्या, तर त्यांनाही सूचना केल्या होत्या की मुलं बेरोजगार, आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण आहे आणि मुलं बेरोजगार होतील, त्यामुळे तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. त्यावेळी आम्ही चालू करून घेतलं होतं. आताही परत कोविडच्या काळानंतर फुलं बंद झाले, त्या टायमाला खूप संघर्ष झाला. आम्हाला वारंवार त्यासाठी मिटिंगा आणि सर्वांना भेटावं लागलं. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन त्या गोष्टी केल्या. तर साहेबा, महाराष्ट्र शासनाचा जो नियम आहे दीनदयाल उपाध्याय पथ विक्रेता म्हणून, त्याच्या अंतर्गत या सर्व जे हात विक्रेते फुल विक्रेते यांचा सर्वे झालेला आहे. त्यांची KYC, त्यांचं ओळखपत्र, त्या सर्व त्यांच्या व्हेरिफिकेशन या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जेवढे बी हात विक्रेते आणि जेवढे बी फुल विक्रेते आहे, पथ विक्रेते आहे, त्या सर्वांना नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरच ID कार्ड वाटण्यात येणार आहे आणि त्यांना त्यांची स्वतःची ओळख मिळेल. आणि ही गोष्ट एकदा मर्यादित झाली की आता एक आकडा फिक्स झाला की एवढे पथ विक्रेते, एवढे हात विक्रेते, फुल विक्रेते, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कोणी त्याच्यामध्ये येणार नाही. त्यांचे जेवढे काही जे कुटुंब आहे, मला वाटतं 500 का 700 काहीतरी कुटुंब आहेत ते सर्व फुल विक्रेत्यांनी हे धरून, तर त्यांचे सगळ्यांचे KYC जमा केलेले आहे नगरपालिकेमध्ये. ते एकदा फिक्स झाल्यानंतर नवीन त्याच्यात माणूस कोणी येणार नाही. बाकी नवीन जे बेरोजगारी वाढत आहे त्याच्यासाठी डॉक्टर सुजयदादा, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून जे MIDC झाले त्या ठिकाणी मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. तसंच शिर्डीमध्ये नामदार साहेबांच्या संकल्पनेतून जो श्रद्धा सबुरी साई थीम पार्क उभारण्यात येत आहे, त्या ठिकाणी तर डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी शब्द दिलेला आहे की समोर जी राधाकृष्ण वसाहत नव्याने उभारणार आहे, जे शिर्डीमध्ये जे अतिक्रमित लोक आहेत ज्यांच्या, म्हणजे जसं तुम्ही आता उल्लेख केला, वारंवार घरात पाणी जात होतं, ते लोक अगदी परेशान झाले होते. पण अगदी बाबांच्या मनातली गोष्ट ओळखून डॉक्टर सुजयदादा यांनी त्या ठिकाणी नामदार साहेबांच्या माध्यमातून जे राधाकृष्ण वसाहत बसणार आहे त्या घरातला एक एक मुलगा त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्या ठिकाणी कामालाही घेणार आहे. आम्ही विचार करणारी माणसं, आम्ही संकल्पना मांडणारी माणसं आहे आणि याची अंमलबजावणी करायची असेल तर ते फक्त डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हेच करू शकतात. त्याच्यामुळे ते आम्ही ज्या संकल्पना ज्या वेगवेगळ्या आहेत, शासनाच्या ज्या वेगवेगळे स्टार्टअप इंडिया असेल किंवा अन्य जे काही युवकांसाठी रोजगाराचे जे माध्यम आहे त्यातून वेगवेगळे कॅम्प घेऊन आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला क्रिकेटच्या बाबतीत आवड आहे बऱ्याचपैकी, आपण क्रिकेटच्या खूप जवळ आहात, तुम्ही खेळलेले पण आहात क्रिकेट बऱ्यापैकी. शिर्डीमध्ये एक मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करू असा शब्द नामदार साहेबांनी, दादांनी दिलाय. काय नेमकं त्याच्या माध्यमातून काही रोजगार उपलब्ध होऊ शकतो का युवकांना आणि काय त्याचा फायदा राहील शिर्डीसाठी? अगदीच 100% त्याचा फायदा होणार आहे. कारण स्टेडियम झाल्यानंतर इंटरनॅशनल मॅचेस तर होणारच आहे, परंतु आपल्याकडं आपल्या देशामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेली IPLची जी स्पर्धा असते त्याच्या मॅचेस शिर्डीमध्ये होणार. याचं कारण असं आहे की शिर्डीमध्ये एअरपोर्ट आहे, शिर्डीमध्ये 5 स्टार हॉटेल्स आहे, जे क्रिकेट प्रेमींना, खेळाडूंना आणि खेळ बघण्यासाठी येणारा जो वर्ग आहे, जो वेगवेगळ्या कॅटेगरीतला आहे, त्या सर्वांना या ठिकाणी येणार. आपली रोजची लोकसंख्या 60-70 हजार आहे. मॅचेस बघण्यासाठी जो लाखभर लोक किंवा 60-70 हजार लोक येणार आहे ते सर्व येणार, तर बाबांच्या दर्शनाला जाणार, ते मुक्काम करणार, डे नाईट मॅचेस असणार. म्हणजे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची जी संकल्पना आहे, त्यांचं जे व्हिजन आहे, हे किती दूरदृष्टी ठेवून असतं हे तुम्ही बघू शकता. या निमित्ताने तुम्हाला त्याचं एक उदाहरण लक्षात येईल. ते लोक शिर्डीत थांबणार आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी लागणारा स्टाफ, शिर्डीचा वाढणारा व्यवसाय आणि IPLच्या व्यतिरिक्त 5 दिवसीय टेस्ट मॅचेस होणार, डोमेस्टिक मॅचेस होणार. त्यासाठी ग्राउंडसाठी लागणारे किंवा त्या ठिकाणी लागणारा जो स्टाफ आहे तो शिर्डी आणि पंचक्रोशीतलाच असणार आहे. तर त्यानिमित्तानेही मला वाटतं MIDC इतकाच रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल असं मला वाटतं. आता लक्ष्मीनगरच्या बाबतीत तर तुम्ही सांगितलं की पूर आल्यानंतर आम्ही त्याच्यावर उपाययोजना केली, पण फक्त आता लक्ष्मीनगर पुरतं सीमित नाही, अनेक भागांमध्ये कालिका नगर असेल, आंबेडकर नगर असेल, 200 रूमचा परिसर असेल, अशा अनेक भागांमध्ये यावेळेस पाऊस आल्यानंतर पूर आला होता. तिथं त्या भागातले नागरिकही तुमच्यासाठी तेवढेच महत्वाचे. मग त्यांच्यासाठी काय उपाययोजना किंवा काय
असा प्लॅनिंग आहे डोक्यात का इथं कसा उपाय काढला तिथं ते लोकांना का नाही काढला किंवा त्याच्याबद्दल विचार काही केलाय का? काय नेमकं त्याच्यावर काय उपाययोजना? फक्त इथलं झालं म्हणजे तुमची जबाबदारी संपली अशातला काही भाग नाही. अगदी बरोबर. तर तुम्हाला पुढे संधी जर मिळाली तर त्या सुद्धा लोकांवर कशा पद्धतीने त्याच्यावर उपाय काढणार? तिथं इथली परिस्थिती वेगळी आणि तिथली वेगळी. बरोबर. काय नाही, नक्कीच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण की पावसाचं पाणी ज्यावेळी घरात येतं त्याचं दुःख काय असतं हे आमच्या लक्ष्मीनगरच्या नागरिकांनी आणि गेल्या 2-3 पावसाळ्यामध्ये मी स्वतःही अनुभवलंय. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.